राज्य शासकीय कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या पेन्शनसाठी संघर्ष करत असून शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतंय असा आरोप करत गोंदिया जिल्ह्यामध्ये काल जुनी पेन्शन संघटनेद्वारा छत्री मोर्चा काढण्यात आलाय। गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा 5 किलोमीटर पायी मोर्चा काढण्यात आलाय। सरकार जुनी पेन्शन लागू करत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांचा आक्रोश कायम राहणार असून येत्या विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम सरकारला भोगावा लागेल असा गंभीर इशारा यावेळी आंदोलकांकडून राज्य सरकारला देण्यात आलाय। आज जो हजारोच्या संख्येने या ठिकाणी छत्री मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। यामागचा प्रमुख उद्देश आहे की शासनाने जी जुनी पेन्शन योजना 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांची जी बंद केलेली आहे ती योजना पूर्ववत सुरू करावी। आज सातत्याने शेकडो मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निघत आहेत, परंतु शासन दरबारी ही आवाज हा एक संपूर्ण सामाजिक चळवळ बनलेली आहे। शासनाने समजा कर्मचाऱ्यांची आवाज जर ऐकली नाही आणि तत्काळ समजा या निवडणुकीच्या अगोदर ही जर कोण जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर शासनाला या कर्मचाऱ्यांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याला सामोरे जावं लागणार आहे। शासनाने मागच्या दिवशी जेव्हा 13 मार्च ते 20 मार्च पर्यंत आपण जो एक संपूर्ण 18 लाख कर्मचारी या पेन्शनच्या मागणीसाठी जेव्हा रस्त्यावर उतरले होते तेव्हा शासनाने या कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना म्हटलं होतं की आम्ही तुमची सामाजिक आणि न्याय तत्वावरील आम्ही एक नवीन पेन्शन योजना आणतो आहे, परंतु कुठेतरी ती पेन्शन योजना फसवी आहे आणि जरी फसवी असली तरी मग त्याचा प्रारूप मात्र अजूनपर्यंत या कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये पडलेला नाही। म्हणजे एकंदरीत शासनाला फक्त या कर्मचाऱ्यांची बोलवण करायची आहे, कुठल्याही परिस्थितीत त्यांना पेन्शन लागू करायची नाही। तरी शासनानं त्वरित जागे व्हावं आणि या कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे जुनी पेन्शन योजनेची ती मागणी तत्काळ पूर्ण करावी।